20 वर्षांनी राज ठाकरे सेना भवनात राज उद्धव एकत्र येणं म्हणजे अनडिवायडेड फॅमिली, संजय राऊतांचं वक्तव्य. राहुल नार्वेकरांना तात्काळ विधानसभा अध्यक्ष पदावरून निलंबित करून गुन्हा दाखल करावा, उद्धव ठाकरेंची मागणी. संरक्षण देण्याचा किंवा काढण्याचा अधिकार राहुल नार्वेकरांना नाही, ठाकरेंचं वक्तव्य. बिनविरोध विजय झाल्या ठिकाणी निवडणूक रद्द करा, अशा ठिकाणी पुन्हा निवडणूक घ्या, उद्धव ठाकरेंची मागणी. राज्यकर्त्यांची विचारसरणी महाराष्ट्रासाठी घातक, सत्तेतून कधीच बाजूला होणार नाही, हा भ्रम दूर केला पाहिजे, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. महाराष्ट्राचं राजकारण फार वेगळं सुरू आहे. वरळीमध्ये काल कावळे जमले होते. भाजप आणि शिंदेंच्या सभेवर ठाकरेंची टीका. मुंबईचा महापौर मराठीच होणार, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. भाजपनं हिंदू मराठी महापौर करत बसू नये, राज ठाकरेंचा टोला. नवीन शिवसेना भवन पहिल्यांदा पाहिलं, खूप वर्षांनी शिवसेना भवनमध्ये आलो, 20 वर्षांनंतर जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतंय, राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना. आदित्य अमितने आधीच वचननामा मांडलाय, वचननाम्यातील सर्व आश्वासनं मराठी माणसासाठीच, राज ठाकरेंचं वक्तव्य. आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. वचननाम्याआधीच ठाकरे बंधूंची मोठी घोषणा, 700 चौरस फूट घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करणार, 100 युनिटपर्यंत वीज मोफत करणार, तरुणांना रोजगार सहायता निधी देणार, ठाकरे बंधूंची घोषणा. आव्हाडांच्या मतदारसंघामध्ये इम्तियाज जलील यांची सभा, एआयएमआय कडून आता मुंब्रा परिसरामध्ये उमेदवार रिंगणात. मुंब्रा मुस्लिम बहुल भागाने एमआयएम पूर्ण ताकदीने उतरली आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक 173 मधून शिल्पा केळुसकरांना भाजपाचं अधिकृत चिन्ह, केळुसकरांना निवडणूक आयोगाकडून भाजपाची अधिकृत उमेदवारी जाहीर. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी चिन्ह वाटपाच्या वेळी गॅस सिलेंडर चिन्हावरून अपक्ष वंचितमध्ये तणाव, तर मारहाणीच्या धमकीचे आरोपही करण्यात आले. नांदेडमध्ये आज भाजप आणि काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात. प्रभाग क्रमांक 1 आणि 3 मधून प्रचाराची सुरुवात. दोन्ही पक्षांकडून भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीमध्ये गोंधळ कायम. ठाकरे सेनेच्या उमेदवाराला मशाल चिन्ह देण्यास होता नकार. निवडणूक अधिकाऱ्याने चिन्ह न दिल्याने दानवे भडकले. नांदेड आणि परभणी करता प्रकाश आंबेडकरांची आज सभा. वंचितच्या रणनीतीकडे नजरा. भिवंडी प्रभाग 20 मध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडले. पालिका निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये हाणामारी. भाजप कार्यालयासमोर काँग्रेस उमेदवाराची प्रचार रॅली. उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल. पैसे फेकले म्हणजे सगळं काही करता येतं असं त्यांना वाटतं. त्यांनी पैसे फेकले तर तुम्ही त्यांना फेकल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरेंचं मुंबईतील जनतेला आवाहन. नवी मुंबईमध्ये भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटलाय. पालिकेवर फक्त भाजपचा झेंडा फडकणार. महायुती तुटल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटलांचे वक्तव्य. रवींद्र चव्हाण आज नाशिकपासून पालिका निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात करणार. नाशिकनंतर धुळे जळगावचा देखील करणार रवींद्र चव्हाण दौरा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची सभा. सभेआधी कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी. पुण्यात आज अजित पवारांची पहिली सभा होणार. रात्री 8 वाजता अजित पवारांची जाहीर सभा होणार. प्रभाग 9 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा. चंद्रपुरात अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीसाठी 451 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर. 115 अपक्ष उमेदवारीमुळे मनपाच्या 10 प्रभागात होणार तिरंगी लढत. धाराशिव जिल्ह्यामध्ये युती करायची की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. तानाजी सावंत यांचं वक्तव्य. शिवडीत उमेदवाराचा अनोख्या पद्धतीने प्रचार. मुंबईत ठाकरे बंधूंची सत्ता येऊ दे. शिवडीमध्ये प्रचारादरम्यान नागरिकांकडून गाऱ्हाणं. छत्रपती संभाजीनगरात भाजप आणि शिवसेना आमनेसामने. 29 प्रभागातील 88 जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने. भाजपकडून 92 तर शिवसेनेकडून 25 उमेदवार रिंगणात. मुंबईत 12 जानेवारीला भाजप आणि शिवसेनेची जाहीर सभा. शिंदे फडणवीस गाजवणार शिवाजी पार्कचं मैदान. मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. ठाकरेंच्या कार्यालयाबाहेर गायऐवजी बोकड बांधण्याची वेळ. छत्रपती संभाजीनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष किशोर चितोळेंचा हल्लाबोल. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रशीद मामूला प्रवेश दिल्यानंतर निशाणा. मुंबईत अपक्ष लढणाऱ्या पदाधिकाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. बंडखोरी विरोधात उद्धव ठाकरेंकडून कारवाईचे पाऊल. अनिल परबांचे विश्वासू शेखर वायगंडकर यांचाही समावेश.
माजी आमदार प्रकाश गजभिये उतरले पालिका निवडणुकीमध्ये. नागपूर प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी अर्ज दाखल. उमेदवारी डावललेल्या इच्छुकांची चंद्रशेखर बावनकुळेंची भेट. आमदार आणि शहराध्यक्षांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. पक्षाची अधिकृत यादी बदलल्याची इच्छुकांची बावनकुळे यांच्याकडे तक्रार. आमदार अमित साठे यांचा जुहू बीचवर प्रचार. मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी साधला संवाद. कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचे 11 उमेदवार बिनविरोध निवडीबाबत न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार. जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांची मागणी. उल्हासनगर प्रभाग क्रमांक 19 ब मध्ये चिन्हावरून गोंधळ. अपक्ष उमेदवाराला केला भाजप पुरस्कृत. मात्र भाजप म्हणते तो आमचा अधिकृत उमेदवार नाही. अकोल्यात आज 2 मोठ्या नेत्यांची जाहीर सभा. मुख्यमंत्री फडणवीसांची दुपारी 3 वाजता तर असुद्दीन ओवेसींची सायंकाळी प्रचार सभा. मुंबईत मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराची प्रचार सभा. उमेदवार उर्मिला उल्हास पांचाळ यांच्या प्रचारासाठी भास्कर जाधव उपस्थित राहणार. तिची आढावा बैठक. 318 कोटी 92 लाख रुपयांचा आराखडा मंजूर. पूरस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची सरनाईकांची ग्वाही. तुम्हाला लोक ताटाखालचं मांजर बोलणार. संजय राऊतांची निवडणूक आयोगावर टीका. संजय राऊतांना गांभीर्याने घेऊ नका. राऊतांच्या टीकेला रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर. साताऱ्यातील साहित्य संमेलनातील हल्ला प्रकरण प्रतिष्ठेचा कार्यक्रम. अशा प्रकारे उधळून लावणे गंभीर बाब. विनोद कुलकर्णींवरील हल्ल्याचा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून निषेध. नाशकात भाजप मनसेला धक्का. माजी नगरसेविका सुजाता डेरे भाजपमध्ये करणार प्रवेश. पक्षाने एपी फॉर्म देऊनही घेतली माघार. मुंबई पालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंनी कितीही मुलाखती घेतल्या तरी काही परिणाम होणार नाही. सांगलीतील प्रचारादरम्यान शंभूराज देसाईंचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे पोस्टर इलेक्ट्रिक पोलवर. राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा आक्षेप. अमरावती महानगरपालिकेने त्वरित कारवाई करावी. आमदार संजय खोडके यांची मागणी. खासदार उदयनराजे भोसलेंवर आलं नवीन गाणं. रक्षक प्रतिष्ठान वतीनं नवीन गाण्याचा शुभारंभ गाण्यावर उदयनराजे थिरकले. आमदार बाबासाहेब देशमुखांचा बंधू अनिकेत देशमुखांना इशारा. कुटुंबातील व्यक्ती किंवा कार्यकर्त्यावर वैयक्तिक टीका खपवणार नाही. पंढरपुरात शेकापच्या शेतकरी मेळाव्यामध्ये इशारा. रत्नागिरीतील खालगावात भव्य किसान भवनाचा लोकार्पण सोहळा. हा आता मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार. उदय सामंत यांनी स्वखर्चातून किसान भवन उभारले. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबेंना धमकी. अज्ञाताने कॉल करून दिली धमकी. बांगलादेशी खेळाडूंच्या विरोधात बोलल्याने धमकी. आनंद दुबे समतानगर पोलीस स्टेशनमध्ये करणार तक्रार. वर्ध्यातील आर्वी येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्वाती गुल्हाणे यांनी स्वीकारला पदभार. नगर परिषदेच्या सभागृहात पार पडला सत्कार समारंभ. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.